नमस्कार मंडळींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर बरेच राहा, मस्त खा आणि स्वस्त राहा। आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे काकडीचे थालीपीठ किंवा पराठे, धपाटे काहीही म्हणू शकता। आणि एवढी टेस्टी झाली होती ना, तर रेसिपी बघूया। तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि बघू शकता माही किती एन्जॉय करते हे जे थालीपीठ बनवलेत हे। तर हे मी 3 पद्धतीने शेकले आहेत। तर हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे किंवा दाखवणार आहे। बघू शकता माही किती हॅप्पी झाली होती ना। तर बघू शकता रेसिपी बघूया। आता आहे ना, इथे मी घेतलेली एक काकडी। तर काकडी मी मीडियम साईजची घेतली आहे। यापेक्षा छोटी पण काकडी येते किंवा मोठी सुद्धा येते ह्याच्यापेक्षा। तर मी मीडियम साईजची एकच काकडी घेतलेली आहे। आणि त्याचा जो देठाचा भाग आहे ना, तो आपल्याला काढून टाकायचा आहे, तुम्ही बघू शकता। आणि एवढंच आपल्याला कट करून साईडला करायचं। आणि ही काकडी आपल्याला मस्तपैकी किसून घ्यायची। मी आधीच धुवून पुसून घेतलेली होती, थोडीशी ओलसरच होती, तुम्ही बघू शकताय। आणि आता मस्तपैकी किसणी घ्यायची बारीक, आणि बारीकच किसणीचा शक्यतो ह्याला वापर करा। तुम्ही कुठल्याही किसणीने किसा, पण बारीक किसणीने किसा। आणि आता मस्तपैकी आपल्याला दाखवल्याप्रमाणे काकडी अशी मस्त किसून घ्यायची। बघू शकता किती छान पाणी पण त्या बाउलमध्ये दिसतंय आणि काकडी पण दिसायलाच किती सुंदर दिसतंय की नाही। तर आता आपल्याला काकडी तर किसून झाली आहे, बघू शकता। आणि आता इथे पण जो देठाचा शेवटचा भाग आहे ना, तो सुद्धा मी टाकून देते आहे, कारण ते नुसतं जसं पोकळ पोर्शन असतो काकडीचा, त्यामध्ये एवढी टेस्ट नसते, त्यामुळे ते दिलं टाकून। आणि आता इथे घेतला मी 1 वाटी रवा। तर जवळपास हा 100 ग्रॅम एवढा रवा आहे। आणि त्यानंतर ह्यामध्ये पाव चमचा घालायचे जिरं, पाव चमचा हे टाकायचे ओवा, त्यानंतर थोडासा हिंग घालायचा 1 चिमूटभर, त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि तुम्ही कितीही क्वांटिटीमध्ये हे जे पराठे आहेत किंवा थालीपीठ हे बनवू शकता। 1 चमचा मी पांढरे तीळ घेतलेत। आणि पांढरे तीळ टोटली ऑप्शनल आहेत, आवडत असतील तर घ्या, नाही तर नाही घेतले तर काही एवढी याची गरज नाही। पण दिसायला ह्यानी जे थालीपीठ आहे ना, ते सुंदर दिसतं म्हणून मी घेतले होते। आणि बघू शकता आता हे आपल्याला या पद्धतीने मस्तपैकी 1 चमच्याने मिक्स करत घ्यायचं। ह्यामध्ये थोडंही पाणी टाकायची गरज पडली नाही। तुम्ही जर 2 काकडीचे जर थालीपीठ बनवत असाल तर तुम्ही मी रवा दाखवला आहे त्याच्याप्रमाणे दुप्पट क्वांटिटीने तुम्ही रवा वापरू शकता। किंवा मिक्स केल्यानंतर थोडंसं घट्ट पातळ वाटलं तर तुम्ही घट्ट वाटलं तर त्यामध्ये थोडंसं पाणी घाला। पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही, पण पातळ वाटलं तर थोडासा रवा नक्कीच घाला। आणि मी ते वाटणामध्ये फक्त 2-4 लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर घेतला, याच्या व्यतिरिक्त ह्यामध्ये काहीच घेतलेलं नाही आहे। आणि मस्तपैकी हे आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे, जाड जास्त बारीक ह्याची पेस्ट करायची नाही आणि बिना पाण्याचंच हे वाटून घ्यायचं आहे। आणि मसाला तर आपला रेडी आहे। मसाला जास्त मसाला पण ह्याला लागत नाही, पण टेस्टी तर एवढे होतात की विचारूच नका। आणि आता बघू शकता तुम्ही हा जो मसाला आहे, तर हा बरोबर चमचाने मोजला तर 1 चमचा एवढा झाला होता। पण मिरची कमी तिखट होती, कारण माहीला खायचे होते, त्यामुळे मी एकदम अशी कोवळी मिरची ह्यामध्ये वापरली। मिरचीचं टेस्ट पाहिजेच आहे, पण तिखट पण नको आहे, त्यामुळे मी कोवळी मिरची इथे वापरली माहीसाठी। आणि आता बघू शकता हे मस्तपैकी जे आपलं बॅटर मिक्स करून ठेवलं होतं ना आपण, तर हे छानपैकी एकदम भिजलेलं आहे किंवा फुलून आलं आहे थोडंसं पहिल्यापेक्षा। आणि ह्यामध्ये मी घातलेला आहे हा जो चटणी बनवली किंवा ठेचा बनवला आहे आपण कच्चा, तर ह्यामध्ये घालायचा आहे। आणि परत एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बाकी तर आपण जे टाकायचं ते आधी टाकलं, तुम्ही बघितलंच आहे। असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला जर ह्यामध्ये रवा वापरायचा नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता, असं काही नाही, ह्यामध्ये रवाच टाकला पाहिजे। ज्वारीच्या पिठाचे तर एकदमच छान होतात। पण काय झालं, मला रव्याचे बनवायचे होते म्हणून मी रव्याचे बनवले। आधी मी ज्वारीच्या पिठाचे पण बनवले होते, परत एकदा मी तुमच्यासाठी तो पण व्हिडिओ घेऊन येईल। आणि असं मस्तपैकी आपल्याला छान आता कोथिंबीर घालायचं आहे थोडासा, आणि असं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सगळं, जेणेकरून आत्ता आपण टाकलेली चटणी, कोथिंबीर आणि पहिलं जे बॅटर होतं ते सगळं एकजीव व्हावं। त्यासाठी मस्तपैकी असं 5 मिनिट तरी ह्याला मस्तपैकी मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे सगळी टेस्ट त्या पिठामध्ये उतरेल किंवा बॅटरमध्ये उतरेल। आता मी इथे टाकले अर्धा चमच्याच्याही थोडंसं कमी असं तूप। तर तुम्ही इथे तेलाचा सुद्धा वापर करू शकता, पण तुम्हाला जर जास्त कुरकुरीत थालीपीठ बनवायचं असेल तर तुम्ही इथे तुपाचाच वापर करा। आणि बघू शकता मी इथे ना जे आपलं बॅटर बनवलं आहे ते असंच पळीच्या मदतीने टाकलं आहे। आणि हे असंच पळीने जोपर्यंत होतं आहे तोपर्यंत आपल्याला पसरवून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला हाताच्या मदतीने थोडंसं ह्याला पसरवायचं आहे, म्हणजे जोपर्यंत हे पातळ होत नाही तोपर्यंत। आणि इझिली हे ना स्प्रेड होतं किंवा पसरवलं जातं। आणि जेवढं तुम्ही पातळ कराल ना, तेवढं तुमचं हे थालीपीठ एकदम क्रिस्पी होईल। आणि थोडंसं वरच्या बाजूने आता सुकलं गेलं, तुम्ही बघू शकता, किंवा आतून ते छान शेकलं गेलं आहे। तर आपण याला आता परत थोडंसं तूप लावलं आहे, जास्त नाही, अर्धा चमच्याच्याही थोडंसं कमी, म्हणजे पाव चमचाच इथे मी तूप वापरले परत वरती।
आणि काय आपल्याला ह्यामध्ये आपण काकडी वापरली आहे तर त्यामध्ये नुसतं पाणीच असं तुम्ही बघितलं आहे आणि आपण बॅटरही घट्ट केलेलं नव्हतं, थोडंसं पातळसरच होतं, त्यामुळे ह्याला शेकायला थोडासा वेळ लागतो। पण तुम्ही जेवढं ह्याला मीडियम गॅसवर, जास्त कमी पण गॅस ठेवू नका आणि एकदम फुल पण गॅस ठेवू नका, मीडियम आचेवर आपल्याला हा पराठा शेकायचा आहे। तर मी 3 पद्धतीने पराठे शेकलेत तर ते तुम्ही बघू शकता। आणि दुसराही पराठा आहे ना, मी ह्याच पद्धतीने बनवते। तर पराठा जर तुम्हाला क्रिस्पी बनवायचा असेल तर तुम्ही तो जास्त वेळ शेका, म्हणजेच एकदा का तो आलटून पलटून छान त्याला रंग आला की मग तुम्ही नंतर कमी गॅस केला तरी चालेल, पण जोपर्यंत त्याला रंग येत नाही तोपर्यंत तुम्ही मीडियमच गॅस ठेवा आणि नंतर कमी करू शकता। आणि जर तुम्हाला एकदम मऊ लुसलुशीत जर का हे थालीपीठ बनवायचं असेल तर तुम्ही कमी शेकलं तरी चालेल। हा पराठा लवकर आतून शेकून निघतो किंवा लगेच तो मऊ पण होतो आतून। पण तुम्हाला जर क्रिस्पी खायचा असेल तर जास्त वेळ शेका, मऊ खायचा असेल तर थोडं कमी वेळ शेकलं तरी चालेल। आणि मी तर तिन्ही पण पद्धतीचे थालीपीठ शेकलेत। एक थोडासा मऊ ठेवला आहे, एक त्याच्यापेक्षा थोडासा क्रिस्पी होईपर्यंत शेकला आहे आणि एक त्याच्यापेक्षाही एकदम कुरकुरीत झाला होता, म्हणजे एकदम तो पातळ पण दिसत होता शेकल्यानंतर, सर्व पाणी त्यातलं जळालं होतं। आणि खरं तर मला वाटलं माहीला मऊ आवडेल, पण माहीला या टायमिंगला, आता ती धिरडे वगैरे खाती इतर वेळा, तर ते तिला मऊच आवडतं, म्हणून मी म्हटलं यावेळेला तिला मऊ आवडेल, पण तिला मऊ अजिबात आवडलं नाही, तिने क्रिस्पीच पराठा खाल्ला आहे। आणि या पद्धतीने आपण 3 पराठे शेकून घेतलेत, तुम्ही बघू शकता। त्यावर मी तूप घातले कारण तुपाने ह्याची टेस्ट अजून वाढते, नसलं तूप तरी चालेल। त्याच्यासोबत मी फक्त खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीर घालून चटणी बनवलेली आणि ह्याच्यावर मी 2 प्रकारचे सॉस टाकलेत, तुम्ही बघू शकता। तर माहीने सगळं एन्जॉय करून खाल्लं, ती तर म्हणत होती आई चटणी छान झाली, त्यानंतर सॉससुद्धा तिला आज वेगळाच लागला, कारण पराठ्याची टेस्ट वेगळी असल्यामुळे तिला सॉससुद्धा खूप छान लागला आज। आणि दिसायला तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतायत, वाटतसुद्धा नाही आपण काकडीपासून हे थालीपीठ बनवलेत। आणि बघू शकता तिने किती छान पद्धतीने खाती येते आणि एन्जॉय पण केले तिने आणि तिला खूप आवडले। तर मला बोलली आई परत बनव। खरं तर तिने एवढं खाल्लंच नाही, तिने अर्धा पाऊण पराठा खाल्ला असेल, त्यात तिचं पोट भरलं, बाकी तर मी दणकून नाश्ता केला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया, तोपर्यंत बाय।